नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण एकदम साध्या नाही सरळ पद्धतीची नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण करणार आहोत एकदम सोप्या पद्धतीची बटाट्याची भाजी। आपण लहान मुलांना टिफिनला पण देऊ शकतो। खूप लवकर होणारी बटाट्याची भाजी आहे ही। तर त्यासाठी लागणारे साहित्य, इथे थोडासा लसूण, मिरची मी कट करून घेतलेली आहे, इथे कोथिंबीर आहे, बटाटे थोडेसे उकडून घेतलेले आहे, जास्त उकडलेले नाही, आणि इथे बघा हळद आणि धना पावडर, आणि इथे लाल मिरची आणि जिरं हे आपल्याला लागणारं साहित्य आहे। तर चला आपण करू। तर इथे आपण बघा वरती तेल टाकलेलं आहे। आता तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात पहिले आपल्याला तेलामध्ये तेल खूप गरम होऊ द्यायचं आहे, कारण त्यामध्ये जिरं आणि मोहरी तडतड झाली पाहिजे, तेव्हा ती भाजी खायला पण टेस्टी लागते आणि खूप सोपी पद्धत आहे आणि झटपट होणारी पद्धत आहे। तर पहिले आपण तेल गरम झाले की नाही बघूया। तर हो, तेल गरम झालेलं आहे आता। तर हे बघा, आता आपण त्यात मोहरी टाकलेली आहे। शौर्यला मोहरी खूप आवडते म्हणून मी जरा जास्तच टाकते भाजीला। मोहरी बघा अशी तडतड होते। मोहरी तडतड झाल्याच्या नंतर जिरं टाकायचंय, कारण जिरं मोहरीच्या पहिले टाकलं तर खूप जळतं। तर हे बघा जिरं, नंतर लसूण कट केलेला, नंतर कट केलेली मिरची, बघा छान फ्राय करायचे आहे आपल्याला। त्यानंतर आपण हे बटाट्याचे पीस केलेले टाकणार आहोत। हो, आणि ते चांगले फ्राय करणार आहोत। त्याला हलक्या हाताने हलवणार आहोत आपण। ही भाजी अशी करून पहा, खूप छान लागते। त्यानंतर यामध्ये जाणार हळद, धना पावडर, नंतर त्यामध्ये जाणार लाल मिरची पावडर, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात जाणार आता मीठ। तुमच्या बटाट्याच्या भाजीच्या क्वांटिटीनुसार मीठ टाकणार तुम्ही।
बघा भाजीचा वास पण खूप छान येतोय। भाजी खायला पण खूप चविष्ट लागते। आणि यात सगळ्यात शेवटी जाणार कोथिंबीर। आपली भाजी आहे रेडी। यात मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला नाही। हे बघा भाजी एकदम छान झालेली आहे। तर हे बघा संध्याकाळची माझी पूजा झालेली आहे आणि इथे नैवेद्य आणि हे बघा पूजा। घरात असं काही असलं की खूप प्रसन्न वाटतं, छान वाटतं एकदम। तर या सगळे जेवायला। आणि मी केली तशी बटाट्याची भाजी, नक्की करून बघा। तर भेटू नंतर आणखी एक अशी सोपी रेसिपी घेऊन। तर चला बाय, गुड नाईट।